दरम्यान बीडच्या मसाजोग इथले सरपंच हत्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांच्या वाहनाचा पाठलाग करतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। टोल नाक्याजवळ एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ देशमुखांच्या कारचा पाठलाग करत होती आणि या स्कॉर्पिओमध्ये होते ते म्हणजे मारेकरी देशमुखांचे, ज्यांनी त्याच्यानंतर त्यांचं अपहरण केलं आणि त्यानंतर त्यांची हत्या केलेली आहे। त्या टोल नाका परिसरामध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता, त्यानंतर त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं। हत्या प्रकरणाचा जलद गतीने तपास करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिलेले आहे। पण ही दृश्य आहेत त्यावेळची, ज्या वेळेला संतोष देशमुख यांची हत्या झालेली नव्हती, त्यांची गाडी ही पुढे जात होती आणि त्याच वेळेला काळ्या रंगाची स्कॉर्पिओ त्यांचा पाठलाग करताना आपल्याला दिसतेय आणि त्याच्यामध्ये आहे त्यांचे मारेकरी। त्यांनी तिथंच त्यांच्यावर हल्ला केलेला होता, त्यानंतर त्यांचं अपहरण केलं होतं आणि त्याच्या काही वेळानंतर त्यांचा खून केलेला होता। तर ही सीसीटीव्ही दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीने संतोष देशमुख हे पुढे चाललेले आहेत। त्यांची गाडी नेहमीप्रमाणे त्यांची गाडी पुढे चालली होती, पण त्यांच्या गाडीच्या मागे एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ सुद्धा आपल्याला दिसते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।